श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपला परिवार आनंदी राहण्यासाठी प्रत्येकानं पाळायचं काही नियम असतात. हे जर नियम आपण पाळलं तर आपला परिवार हा नेहमी आनंदी राहू शकतो. एका वेळेस एकानं चिडायचं असतं, एकानंच रागवायचं असतं. चूक झाली तर ती लगेच मान्य करायची असते. माफी नंतर मागितली तरी चालत राहतं. घरात प्रत्येक गोष्ट ही बोलली पाहिजे. लपवाछपवी कधीच करायची नसते. घरातील प्रत्येकाला मन आहे आणि मत आहे हे कायम लक्षात ठेवायचं असतं. आपला नवरा असो किंवा आपला मुलगा असो, हा फक्त आपल्याच मालकीच आहे ही भावना मात्र पहिली काढून टाकली पाहिजे. स्पेस देणं आणि दिलेल्या स्पेसचा नीट वापर करणं, अतिरेक न करणं ही आपली जबाबदारी असते. आपल्या कलागुणांना आपण नेहमी वेळ द्यायचा. दुसऱ्यांच्या कलागुणांचं कौतुक करायचं. दुसरे आपले कौतुक करत नाहीत याचा विचार कधीच करायचा नाही. थोडं दुसऱ्यांसाठी काही केलं तर काही फरक पडत नसतोय, पण बोलून दाखवायचं नसतं. आपला स्वभाव हा जसा आहे तसाच आपण दाखवायचा. आपण खूप काहीतरी विशेष करतोय असा समज आपण स्वतःहून मनातून काढून टाकायचा. श्रोते हो, बोला, विचार करा, पण सगळं घरात. समोरच्यांना यामध्ये अजिबात ओढू नका. त्यांना सांगून त्रास हा दोघांना होत असतोय. जिभेवर खडी साखर आणि डोक्यावर बर्फ हा आपण नेहमी ठेवायचा. जीवन हे सुंदर आहे, मी त्याला आणखी सुंदर करणार आहे हे स्वतःहून लक्षात ठेवायचं. काही गोष्टी सोडून द्यायला शिकायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आनंदी लोकांच्या सहवासात राहा. सारखं सारखं रडू नका. डोक्याला त्रास देणारा सहवास अजिबात आपण ठेवायचा नाही. आणि एवढं जर आपण केलं तर आपला परिवार आणि आपण स्वतः आनंदी राहत असतोय. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. परिस्थिती ही कधीच अनुकूल नसते, तिला अनुकूल बनवावं लागत असतं. जगण्यासाठी संघर्ष नसतोच, संघर्ष असतो तो स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि फक्त स्वाभिमानासाठी. कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे, परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात गुलाम बनून राहतो. म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचा विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवा. आपल्याला चांगलं आयुष्य जगायला मिळावं म्हणून आपण आपलं आयुष्य कामाच्या व्यापात आणखीनच गुंतागुंतीचं करून ठेवतो. सरते शेवटी सुख येतं, पण त्यासाठी दोन गोष्टींचा बळी आधीच दिलेला असतो. एक म्हणजे वय आणि दुसरं म्हणजे वेळ. जीवनात तुम्हाला काय भेटतं हे महत्वाचं नाही, तुम्हाला काय टिकवता आलं हे महत्वाचं असतं. जिंकल्यावर गोळा होणारी आपली नसतात, जिंकायच्या अगोदर खडतर प्रवासात सोबत होती ती आपली असतात. प्रत्येक ठिकाणी व्यवहार हा पाळायचा नसतो. काही ठिकाणी ऋणानुबंध जपायचे असतात. चार भिंतीच्या आत जितकं रडायचं तितकं रडावं, परंतु कुणी आलंच घरी तर दार मात्र हसून उघडावं. लोकांना जर कळालं की तुम्ही आतून तुटले आहात तर लोकांनी तुम्हाला लुटलंच म्हणून समजा. एखादी व्यक्ती तुमची काळजी घेत असते,
ती त्याला गरज आहे म्हणून नाही, तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी कोणीतरी खास असता म्हणून. जीवनाच्या परीक्षेत कोणतेही गुण मिळत नसतात. लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करता आलं की समजायचं आपण पास झालो. खपलीचा भार हा सहन होत नाही, अशा ठिकाणी जखमा असतात. अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभिमानी आणि स्वावलंबी बनलं पाहिजे. जो मनानं आणि विचारानं प्रेमळ आणि प्रामाणिक राहतो त्याला कोणीही कितीही फसवलं तरी देव त्याची साथ नेहमी देत असतो. समोरच्या व्यक्तीच्या अबोल भावना या समजल्या की माणूस म्हणून जगण्याला अर्थ प्राप्त होत असतो. ज्यांना तुम्ही आवडता त्यांचा गैरवापर कधीच करू नका. ज्यांना गरज आहे त्यांना व्यस्त आहे असं कधीच सांगू नका. जे तुमच्यावर खरोखर विश्वास ठेवतात त्यांची फसवणूक कधीच करू नका. आणि ज्यांनी तुम्हाला नेहमीच आठवले त्यांना कधीच विसरू नका. स्मशानामधील त्या राखेमध्ये आपण खूप शोध घेतला तरी आपल्याला माणसांचा तो मान सन्मान, तो अहंकार, तो रुबाब, तो स्वार्थ कुठंच सापडत नाही, जो तो आयुष्यभर मिरवत होता. बायकोपेक्षा सुंदर दिसणारे चेहरे त्याला एकापेक्षा एक दिसतील, पण त्याला आणि त्याच्या कुटुंबाला झेलणारी बायकोसारखी नेक कुठंच भेटणार नाही. नाते गोते भरपूर असायला पाहिजे, पण नात्याला गोत्यात आणणारे एकही नातं नसायला पाहिजे. ज्या व्यक्तीसोबत आनंद जास्त मिळतो त्या व्यक्तीचा वेळ खूप कमी मिळतो. मान देता आला पाहिजे आणि अपमान सहन करता आला पाहिजे, कारण अपमान करणाराच एक ना एक दिवस तुमच्या समोर मान खाली घालून उभा राहिलेला असेल. सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे एखाद्यावर प्रेम करण्याच्या प्रक्रियेत स्वतःला गमावणं आणि आपण स्वतः देखील विशेष आहात हे विसरणं. दुःख आणि त्रास ही अशी एक प्रयोगशाळा आहे जिथं तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि खुशीसाठी कोणाला त्रास द्यायचा नाही. कोणी आपल्या स्वभावाचा फायदा घेत असेल तर त्याच्या कर्माची फळं त्यांना भोगावी लागत असतात, कारण जसं पेराल तसं उगवत असतं. घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणाऱ्याची ऐपत नेहमीच कमी असते. कोणतंही नातं टिकवायला हिंमत लागत नाही, तर एकमेकांची किंमत कळावी लागते, कारण किंमत कळाली की हिंमत आपोआप येत असते. विषय किती वाढवायचा, कुठं थांबवायचा आणि कुठं दुर्लक्ष करायचं हे ज्यालाच जमतं तो जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो. वास्तवात आणि विस्तवात हात घालायचा असेल तर चटकं सहन करण्याची तयारी असावी लागते. दोन पावलं मागं व्हायला सुद्धा जमलं पाहिजे जर व्यक्ती महत्वाचा असेल तर.
तुमची विचारसरणी सुंदर असेल तर प्रत्येक गोष्ट ही सुंदर दिसत असते. सूड घेण्याचा आनंद हा क्षणिक असतो, पण क्षमा केल्याचा अभिमान आयुष्यभर टिकत असतो.